वरती फलंदाज तयार आहे. अक्षय पाटील, विवेक शेलार डावा स्टिकच्या बाहेर. विवेक शेलार समोर शफल झाले होते. अक्षय स्किल टेक्निक खूप चांगलं आहे. सफाळ्याच्या क्रिकेटमध्ये बाउंड्री स्पेशलिस्ट म्हणून तो फलंदाज पॉवर प्लेमध्ये नेहमीच तो चांगला खेळत आला. आज त्याच्या टॅलेंटला त्याला मैदानावरती सिद्ध करायचं आहे. कारण समोर टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा सुपरस्टार विवेक शेलार ओव्हर द विकेट. हा देखील टाकलाय खोलात, जास्त जागा दिली नाहीये. धाव घेण्याचं मानस आहे. विकेट धोक्यात होती, विकेट तिकडे धोक्यात होती. राकेश प्रभू, पोलार्ड आणि त्या दरम्यान कंप्लीट झाली आहे. धाव फलकावरती एक सिंगल ऑन दी मार्क. अक्षय पाटीलचा डाव सुरू झाला, रन बॉल आणि नुकतंच व्यासपीठावरती शुभागमन झालंय टिकू सिंगर यांचं. वाढीव गावातील हा आवाज आपल्यासोबत जोडला गेला आणि टिकू दादा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. धाव फलकावरती धावा 2. प्रचंड प्रेक्षक. शिवनेरी चषक हे यश, शिवनेरी चषक तुम्ही केलेल्या मेहनतीचं. शिवनेरी चषकाच्या प्रत्येक आयोजकानं आपली झोप बाजूला सोडून आयोजनातनं सर्वांची झोप उडवली आहे. यॉर्कर सन्मान देण्यास भाग पाडलाय राकेश प्रभू पोलार्डला. जे काही करायचं आहे ना ते या मॅच मध्ये करायचं आहे. हा सेमीफायनलचा सामना आहे. कारण आता जिंकलात तर टायटल तुमची वाट पाहत आहे. ऑल इंडियन 2 आयकॉन या स्पर्धेमध्ये तुम्ही घेऊ शकता. एका बाजूला खार्डी डोंबिवली कल्याण परिसरातनं सौरभ म्हात्रे आला चाफेवाडी सोबत आणि त्या सोबतीनं राकेश पोलार्ड त्यांच्या सोबतीनं आयकॉन खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला भिवंडीचा संघ आहे गोरसई ब आणि त्यांच्यामध्ये आयकॉन म्हणून खेळतोय खालिंग एक्सप्रेस विवेक शेलार आणि त्या सोबतीनं बिलाल शेख. डायरेक्ट हिटचा प्रयत्न 2 वेळा बचावला. गोरसईचा माइंडसेट देखील क्लिअर आहे की राकेश प्रभूची विकेट त्यांना हवी आहे. स्विचिटचा फटका खेळायचा होता. यष्टीरक्षक बिलाल आले बॉलवरती. डायरेक्ट हिटचं अगदी या ठिकाणी हे ट्राय आणि क्लोज असता मामला. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं चामुंडा स्पोर्ट्सनं सामना जिंकला आणि त्यांचं देखील करूया आपण स्वागत. अभिनंदन टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन. एक टीम ऑलरेडी बाय घेऊन सेमीमध्ये इंटर झाली आहे. बॉल तयार. अजून एक वेगवान तेज तर्रार बॉल. अक्षय पाटीलच्या बॅटला फारसं लवकर खोलू दिलं नाहीये, संधी दिली नाहीये आणि षटक मैदानावरती पाहता पाहता पहिलंच संपलंय आणि 3 धावा खर्च करत एक विकेट प्रथमेशची, ती म्हणजेच विवेक शेलारच्या खात्यात. डाव संपला पहिल्या षटकाचा. स्कोरकार्डवरती धावा 3-1 बाद. जाऊया डीजे कडे एक सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परतू. हजारोच्या संख्येनं प्रेक्षक राजा ज्या मैदानावरती उपस्थित झालाय या शिवनेरी चषकाकडे. षटक संपलं पहिलं. धाव फलकावरती धावा 3. मुन्ना पठाण सर आणि उमेश केने सर या मॅच मध्ये आज ऑफिशियल अंपायर. भावेश पवार वर्सेस बॅटल सुरू झालाय राकेश प्रभू. आज राकेश प्रभूनं मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय. एक सामना त्यानं जिंकून दिला आपल्या अनुभवाच्या आणि फलंदाजीच्या कौशल्याच्या जोरावरती. आता समोर आहे पवार दी पॉवर. टप्पा पडलाय, फिरलाय, खूप फिरलाय, बॉल बाहेर निघालाय. अंपायर देखील वळाल्यात आणि आला इशारा. या ठिकाणी आपण पाहताय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन डाव पुढे चाललाय. टीमची टोटल धाव फलकावरती आपल्याला पुढे पाहायला मिळते. या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलंय. मुठवळ गावाचे सन्माननीय पोलीस पाटील आदरणीय उत्तमदादा पाटील यांच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक आभार. आमच्या विनंतीला मान देऊन आमचे जिवलग मित्र मोठे बंधू उत्तमदादा पाटील त्यांचं खूप मोठं सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून आलंय. त्याबद्दल उत्तमदादा आपलं देखील शिवनेरी चषकाच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करत आहोत. लोवर फुल टॉस. टप्पा पडला, हा देखील फिरला बॉल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती 5-1. काय बॉल होता, बॅटच्या अगदी समोरून फिरला. एखादा साप बियातनं बाहेर यावा आणि त्याला पुढे डेंजर झोन वाटावा आणि त्यांना जागी चिवटून घ्यावं ना,
तसा बॉल वळताना दिसला विवेक शेलार डीप मध्ये. आज या खालिंगच्या सिताऱ्याला पाहायला गर्दी झाली आहे, आज पोलार्डला पाहायला गर्दी झाली आहे, आज प्रणयला पाहायला गर्दी झाली आहे, सौरभ म्हात्रेचं क्रिकेट पाहायला आज प्रेक्षक राजा सफाई नगरीमध्ये आलाय. डोंबिवलीकर या स्पर्धेसोबत जोडले गेलेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. एका बाजूला भिवंडी करत, दुसऱ्या बाजूला पालघर करत आणि सफाळेकर पाहून चारासाठीच ओळखले जातात. माणुसकी म्हणजे सफाळे आणि इकडे आल्यानंतर जे प्रेम मिळतं मागच्या 8 दिवस रात्री सफाळेकर तुम्ही जे प्रेम एक समालोचक म्हणून आम्हाला दिलं कधी शब्दात न व्यक्त करण्यासारखं. अगदी फार आनंदित होतो ज्यावेळी शिवनेरी चषक सुरू झाला. आज मन भरून येत आहे आणि स्पर्धा देखील अंतिम टप्प्यात आली आहे. थँक यू सो मच फॉर लॉट्स ऑफ लव्ह. अपील OUT आउट, फलंदाज बाद, आलिया विकेट. अक्षय पाटील टीमचा कॅप्टन थोडा स्वस्तात परतलाय आणि धक्का लागलाय मैदानावरती चाफेवाडीला. हा दुसरा. आता प्रणयने यावं की सौरभनं यावं की अजून कोणत्या फलंदाजाला प्रमोट केलं जावं त्याची चर्चा सुरू आहे. आता चाफेवाडीकडे देखील प्रणय पाटील, सौरभ म्हात्रे हे अशा बॅटर्स राकेश विकेटवरती खेळतोय. एखादा जर लागला तर मैदानावरती 55 ते 60 धावा बनवू शकते टीम खुशी 11 श्रीकृष्ण चाफेवाडी. कशा प्रकारे विकेट आली ते तुम्हाला दाखवलं जात होतं. हा ॲक्शन रिप्ले DBN मीडिया काय ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट DBN मीडियानं केलाय. बरोबर मधल्या ST वरती बॉल चालला होता आणि बॅटिंग ट्रॅक वरती इंटर झालाय. सफाळे क्रिकेटचा वंडर बॉय प्रणय दत्तात्रय पाटील. परिस्थिती थोडी नाजूक आहे, मॅच लेस दॅन रन बॉल आहे. आता प्रणयच्या बॅटमध्ये ते स्किल ते टॅलेंट आहे की इथनं तो धावा बनवू शकतो, इथनं तो धावा बनवू शकतो. टेनिस बॉल क्रिकेट विश्वात अनेक तारे सितारे आपण पाहताय. भावेश पवार त्यापैकी एक आहे ज्याच्या नावावरती 14 टू व्हीलर मोटर बाईक आणि मानाच्या सन्मानाच्या बदलापूरच्या हिंद हृदय सम्राट चषकातील एक 4 व्हीलर कार त्यानं जिंकली आहे. हालच्या मुनीरच्या अगेन्स्ट त्यानं पहिला टाकलेला बाहेर, दुसरा तदनंतर इनस्विंगर, तदनंतर यॉर्कर, तिकडे अपील, तिकडे नॉट आउट आणि तदनंतर क्लीन बोल्ड काढत जे सेलिब्रेशन भावेश पवारनं केलं आजही आम्ही कधी विसरणार नाही. त्याच्या कारकिर्दीतली ती पहिली कार त्यावेळी त्याला मिळाली. षटक मैदानावरती आपण पाहता दुसरं या ठिकाणी संपन्न झालाय आणि धावा खर्च झालाय. तिकडे देखील फक्त 3. विवेक आणि भावेश दोघांमध्ये आता शर्यत लागली आहे की धावा कोण कमी खर्च करणार. प्रणयसाठी टाकलेला हा बॉल पाहत राहिले लास्ट पर्यंत प्रणयची नजर होती बॉलवरती आणि थोडंसं मनामध्ये एक काहीतरी वेगळं सुरू झालंय. राकेश प्रभूला आता प्रणय सोबत चर्चा करावी लागेल की एक्झॅक्टली काय केलं जावं, कशा प्रकारे पुढं जावं. कारण वादळात सापडली आहे नाव र, तिला तू किनारी लाव रे. अगदी एका टॅगलाईन वरती मैदानावरती खेळावं लागेल. परिस्थिती जितकी बिकट आहे ना तितकं तिखट क्रिकेट राकेश पोलार्डला मैदानावरती दाखवावं लागेल. विवेक शेलार तयार आहे बॉलिंग मार्कवर. वेगाचा बोलबाला, वेगाचा राजा आणि विवेक शेलारचा प्रत्येक बॉल इतकं सांगतोय आज रफ्तार से मैं करूंगा गिरफ्तार आणि खूप खतरनाक फायरी स्पेल तुम्हाला पाहायला मिळतोय विवेक शेलारचा. धावफलकावरती 6ला थांबलंय शिवनेरी चषक आणि आज ही रात्र आहे ना इतिहासात लिहिली जाणार आहे. कारण या स्पर्धेच्या आजच्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या कैद केल्या जातील आणि अनेक वर्ष सफाळ्याच्या क्रिकेटला पुरून उरतील इतका सगळा इतिहास. शिवनेरी चषकात यॉर्कर, अपील अपील अपील. बॅट अँड बॉलचा संपर्क तिकडे झालाय का, जर झालाय तर बॉल वन टीप गेलाय की डायरेक्ट गेलाय हे सगळे प्रश्न अंपायरच्या मनात. स्क्वेअरलेग अंपायर सोबत आखो में इशारा आणि तदनंतर हाऊस दॅट जे विवेक शेलारनं विचारलं ना त्याचं उत्तर होतं नॉट आउट. 6ला 2. जीवन में बड़ा कोई विद्यालय नहीं होता, कठिनाइयों से बढ़कर कोई परीक्षा नहीं होती और समय से बड़ा कोई शिक्षक नहीं होता. इथे राकेश पोलार्डला या सगळ्या गोष्टीतून अनुभव घेत एक्सपिरियन्स ॲज अ गुड टीचर ते त्याच्या बॅटला सांगावं लागेल. गरज रन्सची. हा फुल टॉस, आता रन्स मिळतील का. लॉंग ऑनला फिल्डर पहिल्या टप्प्यावरती उचललाय आणि थ्रो केला जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेनं. तोपर्यंत 1 धाव आरामात इझिली कीपर पर्यंत थ्रो दिलाय. तिकडे भावेश पवारनं हे त्याच्या फिल्डिंगचं स्टँडर्ड एका सिंगलनं स्कोर धावफलकावरती. 7ला 2 बाद, 7 धावा धावफलकावरती आहेत. CSK फॅन्स आता वाट पाहतात MS धोनीची. 2 आठवडे IPL ला सुरुवातीला मात्र MSD मिस करेल, थोडीशी इंजरी दुखापतग्रस्त तो आहे. बॉल तयार, यॉर्कर क्लीन बोल्ड. प्रणय पाटील जी या मॅच मधली गोल्डन विकेट होती. कधी रन्स बनवण्याची ताकद तो ठेवत होता आणि त्याच्या विरुद्ध विवेक शेलारचा वार. विवेक शेलारचा चेहरा जितका सुंदर आहे ना त्यापेक्षा 10 पटीनं सुंदर आहे शेलारची गोलंदाजी. आणि काय बॉलिंग करतो या मॅच मध्ये गोलंदाज विवेक शेलार.
चला विवेक शेलारसाठी कॅश प्राईज आहे भावेश पवारकडनं खूप मोठं. आफ्टर फिनिश द मॅच आपण ते देणार आहोत. तिकडे कॅश सबमिट झाली आहे विवेक, मॅच संपल्यानंतर घेऊन जायची. फोन पेला ती अमाऊंट विवेक पोचू शकली नसती, त्यामुळे थोडीशी जास्तच अमाऊंट भावेश पवारने या ठिकाणी सबमिट केली आहे. आणि भावेश पवारसाठी आहे ना, त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये त्यांना काय कमवलं तर सर्वाधिक मोठं तो वैभव आणि अगदी अभिमानानं सांगेल तर दोस्ती. फरदीन काझीसारखा सितारा या टीममध्ये खेळला. कोणत्याही एकही रुपयाचं ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये मानधन स्वीकारायचं नाही, पण चॅम्पियन टीम बनली. त्यानंतर गोरसईकर अशात की या टीमवरती जरी थोडेसे उपकार झाले ना, 100 पटीने परतफेड करण्याची ताकद क्रिकेटच्या पटलावरती मैत्रीच्या दुनियेत गोरसईकर ठेवतात. बॉल तय्या बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. इथे डावा स्टिकच्या बाहेर, अंपायरचा इशारा. त्या ठिकाणी येतो व्हाईट बॉल. आज भावेश पवारच्या प्रेमा खातीर, त्याच्या मैत्री खातीर एका कॉलवरती विवेक शेलार आणि बिलाल शेख आले. एक गोष्ट भावेश, आज भावेशचा, पवनचा, अगदी सूरजचा खूप मोठा फॅनबेस विवेकचा. जर मागचे 10 वर्ष आणि 15 वर्ष मागे जर टेनिस बॉल क्रिकेटला हे क्रेज असतं ना भावेश, आज ज्या स्टेजला भावेश विवेक पवन आहे तिकडे बिलाल शेख देखील डेफिनेटली पाहायला मिळाला असता. एक काळचा क्रिकेटचा राजा भिवंडीचा बिलाल शेख. बिलाल गैसू या दोन्ही बंधुराजांनी खूप मोठं क्रिकेट भिवंडीसाठी खेळलंय. इथे बॅकवर्ड पॉइंटला टिपला गेला झेल आणि सौरभ मात्रे जे आयकॉन होतं ते मात्र स्लोवर वनच्या जाळ्यामध्ये तिकडे फसलेत आणि विवेक शेलारच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे विकेट नंबर 3. कमनेशदा राऊत व्यासपीठावरती मॅच एन्जॉय करतात. क्लीन बोल्ड, अजून एक विकेट. 5 धावा खर्च केलेत आणि 4 विकेट्स काढलेत विवेक शेलारनं. त्यामधून 3 जे त्यानं काढलेत ना, त्यातून 2 क्लीन बोल्ड आहेत. आधी अक्षयला आणि तदनंतर आता त्यानं क्लीन बोल्ड केलाय. फलंदाज चिरागला आणि काय खतरनाक बॉलिंग राहिली आहे. आवडली असेल प्रेक्षकांनो, एकदा खालिंग एक्सप्रेससाठी टाळ्या सफाळेकर जरूर बनतात. एक फायरिंग स्पेल, आग ओकणारी, मैदानावरती दबदबा प्रस्थापित करणारी गोलंदाजी विवेक शेलारनं या ठिकाणी दाखवली आहे. ग्रेट बॉलिंग, ग्रेट बॉलिंग, क्लीन बोल्ड. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा तुमच्या समोर. हा पहिला विकेट जो क्लीन बोल्डच्या स्वरूपात त्यानं नुकताच काढलाय. रफ्तारचा सौदागर आज बनलाय विवेक शेलार. धाव संपलाय मैदानावरती 3 षटकांचा आणि धावफलकावरती धावा आफ्टर फिनिश द 3rd ओव्हर फक्त झालेत. त्या म्हणजे आपण पाहता 8. कामेशदा राऊत व्यासपीठावरती मॅचचा आनंद घेतात. कामेशदा देखील दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस आहे. आपल्या मित्रांसोबत, या परिवारासोबत, क्रिकेट सोबत आणि सुखात दुःखात आणि कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात सफाळेतील एक युवा नेतृत्व म्हणून कामनेशदा राऊत यांच्याकडे पाहिलं जातं. आणि म्हटलं जातं ना, सो दाऊत तो एक राऊत, असा आपला कामनेशदा राऊत. त्याचं देखील करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत. आणि त्याचं सहकार्य ज्या स्पर्धेसाठी आलंय त्याबद्दल देखील विशेष आभार. आणि इथे पवारचं स्वागत आता पोलाच्या षटकारानं झालं. बॅटच्या समोर स्टँड अँड डिलिव्हर, बॅट खांद्याच्या मागे, बॉल लॉंग ऑनच्या मागे आला सिक्सर. विवेक टीमची टोटल 14-5. मॅच बॉल आला विवेक शेलार. 14 लॉस ऑफ 5. अर्धा संघ गारज झाला, मात्र अजूनही उभा आहे राकेश प्रभू. अजून एक फुल टॉस होता, फायदा उचलू शकला नाही. या डीप मध्ये येतो बॉल विवेक शेलार एकाच ऍक्शन मध्ये उचलला. क्विक वॉर्ड थ्रो, आता थोडा फ्लाय जास्त झाला, कीपरने ऍडजस्ट केलाय. थ्रो बुलेट थ्रो जरूर होता, मात्र अचूकता त्यामध्ये थोडीशी कमी होती. धावफलकावरती पुढे फ्लाय होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पोहोचली आहे 15 या आकड्यावरती. असतील पाय जमिनीवरती तर तो आभाळाचा हात धरेल. अरे विजयाची होईल पहाट ज्यावेळी भावेश पवार लढेल, पराभवाची रात सरेल
असेल वाट किती कठीण, गोरसई गावाच्या क्रिकेटसाठी भावेश पवारचं पाऊल थांबणार नाही. अरे सामर्थ्याच्या जोरावरती भावेश पवार प्रत्येक कठीण परिस्थितीत गोरसईसाठी नवीन अध्याय सुरू करेल. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी भावेश पवारचा जीव तळमळतो आणि क्रिकेटच्या पटलावरती तो मेहनत करून विजयाचे अटके पार भिवंडीचे झेंडे गाडतो गोरसई गावाच्या क्रिकेटच्या नावासाठी. 15-5 झालंय कमबॅक. षटकार, तदनंतर सिंगल, तदनंतर लगातारचे 2 डॉट बॉल, लगातारचे 2 डॉट बॉल. डिफेन्सला तिकडे हर्ष पाटीलला बीट केलं जातं. 15 लॉस ऑफ 5. 15-5 विकेट. काय बॉलिंग झाली आहे, काय बॉलिंग झाली आहे, लाजवाब गोलंदाजी. भावेश तयार. अजून एक डॉट आला, अजून एक डॉट आला, सलगचा तिसरा टाकलाय. अगदी फार क्विक षटक त्या ठिकाणी भावेश पवारला संपवण्यासाठी ओळखलं जातं. आणि आज अनेक सफाळ्याच्या गोलंदाजांसाठी आहे ना, हे सगळे खेळाडू आयडल्स आहेत. ते कसे खेळतात ते देखील तुम्हाला फॉलो करावा लागेल. त्यांच्या टप्प्यावरती, त्यांच्या वेगावरती त्यांचं कंट्रोल किती आहे तो अभ्यास तुम्हाला घ्यावा लागेल. हलक्या त्यानं खेळा. हर्ष ऑन साईडला वळवला बॉल इन फ्रंट ऑफ दी सेंटर. डीपमध्ये फिल्डर्स चेंडूवरती येतील. तो पण एक सिंगल पूर्ण झाली आहे आणि एका सिंगलनं स्कोर पुढे चाललाय. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 16. 4 षटकांचा खेळ संपलाय. 16-5 सध्या स्थिती आहे. खूप चांगलं क्रिकेट अर्नाळ्यासमोर श्रीकृष्ण मंडल चाफेवाडीकर खेळले, काही हरकत नाहीये. हार जीत क्रिकेटच्या पटलावरती होतीये. मात्र चाफेवाडी देखील तितकाच मोठा संघ आहे. मात्र हा सामना अजूनही संपलेला नाहीये. क्रिकेट काय सांगतं, अंतिम रन जोपर्यंत बनत नाही, शेवटच्या अगदी विकेट्स मैदानावरती जात नाही, तोपर्यंत क्रिकेटमध्ये जिंकणार कोण याचं भाकीत कोणाला उमगत नाही. सध्या टीम अडचणीत, बट जर मैदानावरती राकेश प्रभूची बॅट बोलली, इथनं 4 ते 5 मोठे फटके आले तर पुन्हा एकदा 50 अगदी 45 तिथपर्यंत टीम जाऊ शकते. ठरवलं आणि लगेच झालं ना चाफेवाडीकर, असं कधी होत नाही. संयम ठेवा, हाल होतील पण हार होणार नाही. कारण संघर्ष रडवतो, पण मित्रांनो ज्यावेळी तुम्ही जिंकता त्यावेळी तो आयुष्य घडवतो. 4 ओव्हर 16 धावा. आता कपिल केने आलाय. फक्त डॉट बॉल आणि कपिल केने फक्त इतकंच नातं या विकेटवरती त्याचं या स्पर्धेच्या माध्यमातून राहिलंय. भगवं 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 हे वातावरण तुम्हाला पाहायला मिळत आहे शिवनेरी चषकाचं. अजून एक सुंदर बॉल, अजून एक सुंदर बॉल. हा देखील चाललाय डॉट. हे भगवमय वातावरण पाहिल्यानंतर आहे ना, मनामध्ये एक वाक्य जरूर येतं, देखो मुलुक मराठो का, या शेर शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवारों पे तोला था, हर पर्वत पर आग जली थी, हर पत्थर एक शोला था, हर हर महादेव की बोली बच्चा बच्चा बोला था, शेर शिवाजी ने रखी थी लाज हमारे शान की, इस मिट्टी से तिलक करो ए मिट्टी है बलिदान की, हरे रंग का सपना लेकर बाबर आया था इस माटी में, अरे छत्रपति ने यही भगवा घुसाया था बाबर की छाती में, बोला छत्रपति शिवाजी महाराज की. आवाज जाम कमी येतो सफाळकर. बोला जय भवानी. आता कुठेतरी वाटलं की शिवनेरी चषक होतं. 16-6 कपिल केनेच्या खात्यात ऍड झाली. अजून एक विकेट. ऑल आउटचा धोका तो देखील आलाय. बॅटिंग ट्रॅक वरती महेश आलाय. फक्त राकेश पुलाड वरती डिफेंड राऊंड चालणार नाही. स्वतःला देखील आता काहीतरी धावा इकडे इतर फलंदाजांना बनवावा लागतील. सौरभ मात्रे देखील या मॅच मध्ये थोडासा निराश करून गेलाय. यशाची लढाई जिंकण्यासाठी आहे ना, जीवनात कधी कोणाच्या आधाराची गरज नसावी. स्वतःच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती ते सामर्थ्य क्रिकेटच्या पटलावरती सिद्ध करता यायला हवं. कीपर जर क्लोज असेल तर स्ट्राईक रोटेशन होणार नाही. लॉंग किक असेल तर तुम्ही स्ट्राईक रोटेशन करू शकता. फर्स्ट अटेम्प्टला कॅरी झाला कीपरकडे क्लोज करताना, तर जर मिस झाला तर तुम्ही तिकडे स्ट्राईक रोटेशन करू शकता. चला गेम आपण प्ले करूयात. टीमची टोटल 16-6. लवकरच आपल्या भेटीसाठी येते 3 लाख रुपयाच्या पहिल्या पारितोषिकासोबत एबी ट्रॉफी. श्री जागमाता रावळे आणि अजयदादा भोईर पुरस्कृत हरेश्वरदादा केनी आणि त्या सोबतीनं पूर्ण रावळे गावाच्या मानाची सन्मानाची केळवा रोडची एक भव्य दिव्य स्पर्धा एबी ट्रॉफी 26 एप्रिल ते 2 मे. बेस्ट ऑफ लक हरेश्वरदादा केनी अँड ऑल टीम फॉर मॅनेजमेंट. एक्स्ट्रा रन मैदानावरती मिळतील. एव्हरी डिलिव्हरी आउट ऑफ द लेग स्टंप दिस कॉल दी वाईट बॉल.
आणि ते एक अतिरिक्त धावफलकावरती जोडली गेली आहे आणि समीकरण मैदानावरती उरलंय 17-6. फिरलाय फक्त बॅटचा फ्लो फिरलाय आणि बॉल देखील त्यापेक्षा तितकाच मोठा फिरलाय. खूप मोठा टर्न कपिल केनेकडे. एक धाव फक्त आली आहे ती व्हाईट बॉलच्या स्वरूपात. मेडन ओव्हरचा राजा एक्स्ट्रा रन खर्च करून गेलाय, अन्यथा इकडे देखील त्याला संधी होती. आता अपील रन्स घेण्याचं मानस तिकडे नकार केला राकेशनं आणि हा चेंडू देखील चालला इकडे डॉट. अंतिम बॉलचा खेळ आता मैदानावरती बाकी आहे. थँक्यू सो मच किशोर मुकादम, पवन केने, सूरज. खरं तर एका फोनवरती शिवनेरी चषक खेळण्यासाठी हा संघ आला. आमच्या मैत्रीची आज तुम्ही देखील जाण ठेवलीत त्याबद्दल गोरसईकर मनपूर्वक धन्यवाद. अजून एक डॉट बॉल. जर एक व्हाईट बॉल आला नसता तर हे षटक मेडन पाहायला मिळालं असतं, पण जर त्याला महत्व नाही आहे. ऑलरेडी एक मेडन कपिल केनेच्या नावावरती आहे आणि 2 मेडन कुठे मिस झालेत जिकडे दोन्ही त्यांना व्हाईट बॉलच्या रन्स खर्च केलेत. धावफलक 5 षटक संपल्यानंतर 17-6 बाद. प्रणय पाटीलची बॅट चालणं या मॅच मध्ये गरजेचं होतं. एका बाजूला राकेश पोलार्ड तो देखील थोडासा शांत राहताना दिसला आणि गोरसईचं डॉमिनेशन लेवल ते मात्र खूप सुंदर राहिलं. 7 ओव्हर्स कपिल केनेनं टाकलेत 5 मॅच मध्ये. 7 ओव्हर म्हणजे बॉल झाले 42 लिगल बॉल्स आणि त्यातून 36 त्यानं डॉट बॉल टाकलेत. विकेट्स त्यानं काढले 10 आणि त्याचा बस्ट 3 रन आणि 4 विकेट आणि त्या सोबतीनं 3 विकेट त्यानं एका वेळा अगदी या स्पर्धेमध्ये काढलेत. एकदा टाळ्या कपिल केनेच्या बॉलिंग स्पेलसाठी मित्रांनो नक्की व्हायला हव्या, कारण 42 बॉल मधून 36 डॉट बॉल टाकणारा शिवनेरी चषकाच्या इतिहासातील पहिला गोलंदाज बनलाय. त्याचं नाव कपिल अशोक केने. ग्रेट बॉलिंग. अंतिम षटक आणि बॉलिंग ट्रॅक वरती आला गोरसईचा क्रिकेट पटलावरचा कोहिनूर मिस्टर डायमंड सूरज केने. पहिला बॉल वरती विकेट मिळेल का सूरज केनेला? बॉल हवे त्या झेल कठीण आहे आणि जोपर्यंत पवन केने बॉल वरती येईल तोपर्यंत 2 धावेची संधी आहे. रनआउटची विकेट जाऊ शकते आणि ती गेली आहे. एक सिंगल राकेश पोलार्डच्या खात्यात येईल. स्ट्राईक, फलंदाज बाद होतील. महेश तिकडे आपली विकेट सॅक्रिफाईस करताना दिसले आणि या धक्का लागलाय. 17ला अगदी 6 होतं आणि एक सिंगल ऍड झाली आहे. 18 झालेत आणि विकेट गेले 7. एका बाजूला मॉडर्न डे क्रिकेटचा महाराजा आज ज्यानं अर्धशतक झळकावलं चेस मास्टर विराट कोहली, त्याचा जर्सी नंबर, तर दुसऱ्या बाजूला त्याला फॉर अ रिझन 18ला 7 बाद. अजूनही काही बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. जसं थाला फॉर अ रिझन आला पवन केनेच्या चेहऱ्यावरती काहीतरी वेगळे एक्सप्रेशन होतं. सीएसकेचा डायट फॅन आहे भाऊ. टप्पा पडलाय, फिरलाय बॉल, चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल आणि एक्स्ट्रा रन स्कोर पुढे चालला. 19 नवीन फलंदाज झालेत मैदानावरती. सुरेंद्र. याच मैदानावरती श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी देखील 1 लाखाची भव्य दिव्य स्पर्धा भरवत असतं आणि ते टायटल यंदा जिंकलं होतं मंगलमूर्ती विराथननं. दोन्ही चांगल्या गोष्टी घडल्या होत्या चाफेवाडीकरांसाठी. इथे पोलार्डनं मारला, एकटा लढतो या मॅच मध्ये राकेश प्रभू. चालला बॉल लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आला प्रभूच्या बॅट मधनं, हा दुसरा. षटकार खाल्ल्यानंतर धावफलक आता पुढे चाललाय 25 धावा धावफलकावर. टीमची टोटल धावफलकावरती 25. अजून एक मारलाय आणि हा असा मारलाय की चाललाय सीमारेषा बाहेर. मॅच रंगात येईल की नाही ते माहित नाही, बट राकेश प्रभू लढण्याचं काम या मॅच मध्ये करतोय. टीमची टोटल धावफलकावरती लगातारच्या 2 षटकारांनी एक चांगल्या स्टेजला आली आहे. 31 धावा. खूप सुंदर गुणलेखन शेखरदादा केनी आमच्या सोबत करतात. ऑनलाईन स्कोरर आपल्या सोबत कपिल पाटील, नारंगी, अर्पित नारंगीकर सगळे आपल्या सोबत. डीबीएन लाईव्ह मीडिया
आणि इकडे डीबीएन लाईव्ह मीडियाला आता थोडं बिझी व्हावं लागेल. थर्ड अंपायरचा इशारा त्या ठिकाणी आलाय आणि 31-7 सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. 31 लॉस ऑफ 7. राकेश प्रभू लढतोय या मॅच मध्ये. सूरज केने विरुद्ध 2 षटकार आलेत. आधी भावेश पवार विरुद्ध त्याने 1 मारलाय. थर्ड अंपायर इकडे पाहतील, चेक केला जाईल आणि तदनंतर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. DRS घेण्यात आला जरूर आणि काही क्षणात निर्णय अंपायरचा येईल. फेअर बॉल. डॉट बॉलची होईल समाप्ती धावफलकावरती, म्हणजे धावफलक थांबलेलं आपल्याला पाहायला मिळेल 31 या आकड्यावरती. 2 बॉल अंतिम आता या मॅच मधील या ठिकाणी बाकी आहेत. अजून एक बॉल. आता अंपायर्सनं व्हाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्रा रन. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे, त्याच्यामुळे DRS असंही माहिती आहे प्लेयर्स डगआउट मध्ये घेऊन जाऊन करायचं काय. DRS कॉल करण्यात आला. आता फिल्डिंग साईड अंपायरच्या डिसिजनला या ठिकाणी चॅलेंज करण्यात आला. 32 धावा. 32 लॉस ऑफ 7. 32-7. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. आराध्या 11 गोरसई ब समोर टार्गेट काय सेट केला जाईल त्याचं उत्तर आपल्याला देईल. हा बॉल जर फेअर आला तर 1 बॉल. हा बॉल जर व्हाईट बॉल आला तर एक्स्ट्रा रन. व्हाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रन स्कोर धावफलकावरती या 32-7 बाद टीम श्रीकृष्ण मंडल चाफेवाडी. अजून एक ट्रॅव्हल नाही झाला. आता तिकडे आलाय पवन केने आणि फलंदाज आपण पाहताय राकेश पोलाट. त्याची जाती आहे या ठिकाणी विकेट आणि धावफलक. 16 चेंडू 23 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. सूरज केनेनं फायनली हे बॅटल राकेश पोलाटच्या विरुद्ध जिंकलं. 2 षटकार जरूर आले. त्यानंतर मात्र ऑल इंडियन आयकॉनची विकेट ती देखील त्यानं काढली आहे. स्विचिटचा फटका सजवला होता. कनेक्ट ठीकसा झाला होता, मात्र एलिव्हेशन थोडंसं कमी होतं. आणि कॅट टेलिकास्ट आज तब्बल 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या ठिकाणी ब्रॉडकास्टिंग केलं जातं. डीबीएन मीडिया नाम तो आपने सुना होगा आणि या स्पर्धेला जे कव्हरेज डीबीएन मीडियानं दिलंय. आणि आतापर्यंत मागच्या 8 डे नाईटमध्ये जर आपण पाहिलं तर टोटल प्रेक्षकांनी स्पर्धा पाहिली आहे लाखाच्या घरात. ऑल इंडिया ओपन क्रिकेट फक्त एका रात्रीमध्ये 80,000 प्रेक्षक आपल्या सोबत होतं. आज देखील 1 लाखापेक्षा जास्त व्ह्युअर्स या स्पर्धेमध्ये आपल्यासोबत जोडले गेलेत. त्या सगळ्यांचं करू आपण सहर्ष स्वागत. रनआउटची विकेट या ठिकाणी आली आहे. अंपायरचा इशारा. वैठी आउट. धावफलकावरती धावा. पहिला डाव समाप्तीनंतर 6 षटकांचा खेळ होता. 33 धावा झालेत आणि 34 धावेचं लक्ष. $33 लॉस ऑफ 9. तर डाव जसा सुरू होईल दुसरा महत्वाचं अगदी कॉमेंट्री बॉक्समध्ये करणं बदलाव. आणि या आपण ऐकूयात क्रिकेट एक्सपर्ट मांगेला सर आपल्या सोबत जोडले जातील. आणि त्या सोबतीनं ज्यावेळी अजून एक मोठी मॅच आपल्या भेटीसाठी येईल उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. धन्यवाद. ओंकारजी शेट्टे यांचा आवाज आपण ऐकत होता. शिवनेरी चषक 2026 आपण पाहतायत आणि हा सेमीफायनल नंबर 2चा मॅच आहे. आणि आता फायनलमध्ये
प्रवेश करण्याचा उत्सुक दोन्ही संघ आहेत. बॅटिंग ऑर्डर तर पाहिली तर बॅटिंग ऑर्डर क्लिक झाली नाही. त्याला कारण होतं भावेश पवार आणि शिराजची ती गोलंदाजी आणि अगदी धारदार गोलंदाजीनं जखडून ठेवलं होतं. शेवटच्या क्षणी राकेश प्रभू पोलार्डनं केलेलं ते आक्रमण थोड्या धावा जरूर आपल्या टीमसाठी जमा करून गेल्यात आणि त्या किती फायदेशीर किंवा किती उपयुक्त ठरल्यात हे बघणं देखील आवश्यक असणार आहेत. पण आज मध्यरात्रीचा सुमार थोडासा झाला आहे तरीसुद्धा फार मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या शिवनेरी चषकाला पाहण्यासाठी देखील दाखल झाला आहे. उत्कर्ष आहेत आमच्या जोडीनं. टोटल छोटंसं आहे पण असे टोटल जर मोठे करायचे तर अर्ली ब्रेक थ्रू अर्ली लवकर विकेट प्राप्त करणं ते देखील आवश्यक आहेत या टीमसाठी. 34 धावांचं टार्गेट आहे. 36 चेंडू आणि 34 धावांचं टार्गेट समोर आहे. थँक्यू सो मच, धन्यवाद. एका बाजूला सातपाडीला रामाची यात्रा चालू आहे आणि ती यात्रा सोडून धनसारचे प्रेक्षक आता सरळ इथे पोहोचलेत. त्यामध्ये धवल पाटील, धनसारचा केतन म्हात्रे, अखिलेश मोरे, सुदेश मोरे, उद्धव पाटील ब्रँड आहे तो, आणि तदनंतर सिद्धार्थ मोरे, असे सगळे एकंदरीत धनसारचे युवा इथे यात्रा सोडून आज ही शिवनेरीची यात्रा बघण्यासाठी आलेत. त्या धनसारकरांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सामना 36 बॉल आणि 36 बॉलमध्ये रन करायच्या 34 तुकाराम सर. आणि त्याला कारणही असे जसं तुम्ही उल्लेख केला धनसारचे तुमचे बरेचसे मित्र आलेत. तिथे यात्रा आहे, इथे महोत्सव आहे. हा क्रिकेटचा महोत्सव आहे. दोन्हीचा आस्वाद घ्यायचा आहे आणि कदाचित त्या दोन्ही घेऊन हे सर्व क्रिकेटप्रेमी प्रेक्षक वर्ग तो इथे दाखल झाला आहे. बिलाल शेख आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर वचकेने आणि 36 चेंडूमध्ये 34 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि पहिल्या षटक हाताळण्यासाठी राकेश प्रभू सज्ज होईल. 34 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होतोय ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. कारण अप्रोच जसा ओंकार शेट्टे यांनी उल्लेख केला, डॉमिनेटिंग क्रिकेट नेहमीच आपण गोरसईचं पाहिलेत. आराध्य 11 गोरसई बी आणि समोर खुशी 11 श्रीकृष्ण चाफेवाडी असा सेमीफायनल नंबर 2चा हा सामना आहे. चला मॅचला मात्र सुरुवात. 36 बॉल आणि 34 धाब्यांची गरज. एका बाजूला भिवंडी क्रिकेटचा एक तंत्रशुद्ध फलंदाज ज्याचं नाव बिलाल शेख आज आयकॉन खेळतो आणि एका बाजूला सूरज केणे. पहिला बॉल राकेश प्रभूचा. पहिलाच बॉल स्क्वेअर कट करायचा होता. तदनंतर तो बॉल सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. टार्गेट थोडंसं कमी आहे परंतु लढावं लागेल या मॅच मध्ये. नाही बघा असाच मॅच होता एक 8 दिवसाच्या अगोदर ज्यावेळेला आम्ही जुचंद्रला होतो त्यावेळेला 36 धावा करायच्या होत्या. अगदी टेंबिवली वर्सेस गोरसईचा मॅच देखील आपण पाहिला होता. पण त्यावेळेला जे विकेट पाहिजे ते विकेट जर अर्ली स्ट्राईक केलं तर मात्र येणार. पण असं नाही आहे. तुम्ही स्ट्राईक करण्याचा प्रयत्न केलाय आणि याला एरियल रूटनं स्ट्राईक केलाय. बिलाल शेखनं चेंडूला पाठवले पॉइंट लाईनच्या बाहेर. षटकार. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सन्माननीय आनंद राऊत सर इथे मात्र आलेत आणि त्यांच्या साथीनं जयेश घरत सर तेही इथे आलेत. त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. चांगला फटका खेळला. इथे आपण पाहतात गतीमध्ये परिवर्तन करणारा बॉल. गोलंदाज तयार. यावरला बिलालने रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न. मागील षटकारानंतर आता पुन्हा एकदा डॉट बॉल. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 6 रन. जसं तुम्ही उल्लेख केला एक चांगलं तंत्र आहे, चांगले टेक्निक आहे बिलाल शेख यांच्याकडे आणि 30 वापरण्याचा प्रयत्न ते केला तर तो स्विच हिटचा प्रयत्न थोडंसं लवकर वळले होते. राकेश प्रभू राईट अप ओव्हर द विकेट समारा. समोर बिलाल समोर खेळलाय, हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती जोपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतील तोपर्यंत चेंडू जाईल एका टप्प्यानेशी बॉर्ड लाईनच्या बाहेर. चौकार. आता या चौकारानं धावसंख्या आता पुढे जाते जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 वरती. ऍक्शन रिप्ले त्या बॉलचा. 32 बॉल आणि 32 बॉल मध्ये समीकरण आता बाकी आहे मॅचला जिंकण्याकरिता 24 रनचं. एका बाजूला अगदी आपण पाहतात वन वे ट्रॅफिक चालल्या परंतु इथून देखील जर जिंकायचं असेल तर फक्त विकेट. बाकी तुमच्याकडे काहीच ऑप्शन नाही. पुन्हा एकदा फटका खेळलाय फार काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. यस टेकन. चिनू यांनी कुठली चुकी केली नाही. फलंदाज बाद. गॉन.
म्हटलं जरा काय शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे का दोन्ही स्कोरर आम्हाला माहिती देतील. 1 to go सर. अरे या षटकाचा खेळ पहिला 1 षटकार 1 चौकार 2 डॉट बॉल आणि त्यानंतर आलेला विकेट. 2 डॉट बॉल आले, षटकार चौकार आला आणि आपण चर्चा करतोय असा सामना कशा पद्धतीने आपण जिंकू शकतो. तर माइंडसेट ज्यावेळेला रन होत नाही, धावा येत नाहीत ना, त्यावेळेला फिल्डिंगला येत असताना तुमचा माइंडसेट महत्वाचा असतो. देहबोली किती तर लढण्याची वृत्ती तुम्ही दाखवली तर लढू शकता, असं नाही की नाही होणार. पण बॉडी लँग्वेज देहबोली सर्व काही दाखवून देते या सामन्यामध्ये. निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थानं आपण पाहतायत ते सध्या सगळं बघायला मिळालं. शेवटचा बॉल बाकी आहे. पुन्हा एकदा राकेश प्रभू गोलंदाजी मार्कवरती. पवन केने दाखल झालेत. पहिल्याच बॉलवरती चौकार शोधलाय आणि बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. आता खऱ्या अर्थानं पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावांची गती जाऊन पोहोचली 14 या धावसंख्येवरती. त्याला पवन केनेने देखील एक हुकचा फटका खेळला. चेंडू गेला होता तो फाईन लेग रिजन मध्ये. चौकार क्रमांक 2चा षटक हाताळण्यासाठी सौरभ म्हात्रे. क्रमांक 2चा षटक हाताळण्यासाठी हा सेमीफायनल नंबर 2चा मॅच आपण जो पाहतायत. आता फायनल मध्ये जाण्यासाठी उत्सुक अगदी आराध्य 11 गोरसई बीचा संघ. कारण मारा अप्रतिम केला होता ज्यावेळेला फिल्डिंग करत होता संघ. 2-2 षटकं जे हाताळली, खास करून सुरुवातीपासून जो आक्रमण केलं आणि फलंदाजाला डोकं वर करण्याची संधी दिली नाहीये. म्हणून आज जो टार्गेट आहे ना तो 34 अगदी कमी पाहतोय. कमी धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा एकदा सौरभ तयार. यावेळेला फुलरलेनचा बॉल ऑन साइडला फटका. बॉल चाललाय तिथे सरळ सीमा रेषेच्या बाहेर. प्रणय पाटीलला बीट करत 4 रन. धावा धावफलकावरती 18. अगदी प्रेक्षकांना थोडीशी निराशा करण्या 1 साइड मॅच आहेत. तसा एक गाणं आहे ना 1 साइड हिरो आहे, तसा मॅच देखील थोडासा एकतर्फी सामना होऊ घातलाय. 19 धावा धावफलकावरती आहेत. 15 धावांची अजूनही आवश्यकता जिंकण्यासाठी. पवन 4 वरती खेळतात तर सूरज 5 वरती. एकंदरीत सांगिक टोटल 19. सध्या आता 3 बॉल याही षटकात येणं बाकी आहेत आणि सौरभ हे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं गोलंदाजी करण्याकरिता. पवनचा फटका थ्रू द कव्हर. क्षेत्ररक्षक प्रथमेश बंटी नाही चुकी करणार. फटका चांगला होता परंतु तिथून कॅच कॅरी झाला आणि फलंदाज पवन केने यांच्या खेळाला पूर्णविराम. गॉन. बाहेर उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू होता. कडे खेळण्याचा प्रयत्न पण स्वीपर कव्हरला जिथे डीप कव्हरला क्षेत्ररक्षक होते प्रथमेश आणि त्यांनी टिपलाय पवन केने याचा झेल. दुसरा फलंदाज 2 गडी बाद 19 धावा. आता क्रमांक 4 वरती विवेक शेलार. अप्रतिम गोलंदाजी त्याने साकारली. 2 षटकांचा जो स्पेल अगदी धारदार घातक गोलंदाजी तिखट मारा केला गेला होता विवेक शेलारनं. आणि आता बघूया विथ द बॉल आपण त्याला पहिल्यांदा विथ द बॅट सध्या मैदानावरती तो देखील उतरलाय. 2 गडी बाद 19 धावा. तर रिक्वायर रन रेट आहे ना तो 4च्या खाली आलाय. त्याला कारण आहे कारण पहिल्याच ओव्हरमध्ये रन आल्या होत्या. अक्रॉस द लाईन थोडा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. डॉट बॉलची सांगता होत असताना 1.5 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 19.
19 धावा धावफलकावरती आहेत. मागील बॉल आपण पहिला टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूनं वळणारा अगदी शेवटचा बॉल बाकी आहे. षटकातील गोलंदाजी मार्कवरती तयार. यावला विवेक शेलारच्या बॅटमधनं बॉल बऱ्याच काळ हवेत आणि तिथे आहेत प्रणय पाटील, नाही चुकी करणार. विवेक शेलार येता क्षणी आता डगआउटच्या दिशेने परत आहेत. बिग लॉस गॉन. ह्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 2 विकेट आल्या. सौरभ मात्रेच्या या षटकामध्ये 2 विकेट आल्या आणि अशा सामन्याला जिंकायचं तर पाहिजे विकेट पाहिजे. लेकिन पण विकेट पाहिजे कसे? विकेट चाहिए तो गुच्छे में चाहिए. जसं पाहुण्यांचं स्वागत करतो पुष्पगुच्छाने, तसं विकेट चाहिए तो भाई गुच्छे में चाहिए. ज्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी हा प्रेक्षक वर्ग इथे दाखल झालाय तो देखील द पायर ऑफ भिवंडी आता भावेश पवार मैदानावरती दाखल होतोय आणि त्याला पाहण्यासाठी आज संध्याकाळपासून अगदी प्रेक्षकांची रेग लागली होती आणि आता तो मैदानावरती दाखल झालाय. त्यांच्या समोर आहे प्रणय पाटील, आपल्या याच साफेवाडीचा असा खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बघा त्याच्यासाठी जर पाहिलं तर सध्या मॅच थोडासा त्या बाजूला आहे, पण एक अचिव्हमेंट तुम्हालाही मिळू शकते. कारण समोर सूरज केने, भावेश पवार सारखा फलंदाज आहे आणि तुम्ही जर तुमच्यातलं कौशल्य, गोलंदाजीमधलं कसब, कल्पकता दाखवली, नाव तुमचंही होणार. भले रन नाही आहे तिथे धावफलकावरती, तितक्या रन नाही आहेत, पण तुमच्यामधलं टॅलेंट, तुमच्यामधलं गुणवत्ता तुम्ही इथे सिद्ध करू शकता आणि तितकी कदाचित टॅलेंट प्रणय पाटीलकडे आहे. त्याने मनाशी ठरवलं तर इथे सूरज आणि भावेश पवारला नक्की जखडून ठेवू शकतो. भावेश पवारच्या विकेटसाठी प्रणय पाटीलला सुमेध समीर पाटील यांच्याकडनं 1,000 रुपयाचा कॅश प्राईज ठेवलाय. आता इथून आपण पाहतायत सुमेध समीर पाटील आहेत आणि जर भावेश पवारची विकेट घेतली तर कॅश प्राईज होतं 1,000 रुपयाचं. सूरज केणेनं बॉलला पाठवून दिले सरळ डोंगरामध्ये, सीमा रेषेच्या बाहेर आलाय षटकार. 6 धावा. गेले विदिन स्टंप गेले. स्टंपच्या जवळपास हा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला आणि शफल होत असताना सूरज केनेनं पहिल्या तर उजव्याशीच्या बाहेर आलं, शफल केलं आणि त्यानंतर सफल करताना हा षटका ठोकलाय सूरज. आता स्विच इट करण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून म्हटलं स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःवरती भाई खुद पे यकीन रखिये. भले कारण प्रतिस्पर्धी संघ तगडा आहे, मोठा टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये फार मोठी नावं आहेत, पण नाव तुमचंही आहे, खेळ तुमचाही आहे, तो देखील दाखवायचा आहे. चांगला चेंडू. इथे आपण पाहतात पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल षटकार. पुन्हा एकदा तिसऱ्या बॉलवरती योग्य ती लाईन ओळखली आणि तदनंतर खूप चांगल्या पद्धतीने त्या बॉलला डिलिव्हर्ड केलं. प्रणय पाटील तयार. बॉलला खेळायचं होतं, कव्हरला बॉल चाललाय, शॉर्ट पॉईंटचे खेळाडू आहेत, त्या बॉलला फील्ड करतात, मिळते सिंगल. आणि आता भावेश पवार स्ट्रायकिंग एंडला. त्याच्यासाठी प्रेक्षक अगदी बऱ्याचशा गोष्टी सोडून आज इथे आलेत, दाखल झालेत त्याचा खेळ बघण्याकरिता. जसं मी उल्लेख केला होता की भावेश पवार द प्राईड ऑफ भिवंडी आहे प्रणय पाटीलसाठी आणि टीमसाठी. कदाचित इथून मॅच आराध्य 11 गोरसे बीच्या दिशेनं गेलाय, पण इथे गमावण्यासारखं काहीच नाही, पण गमावण्यासारखं भरपूर काही आहे. तुम्ही इथे अचीव करू शकता. बिलीव्ह अँड अचीव. स्वतःवरती विश्वास ठेवा तर तुम्हाला ते साध्य होणार आहे. अचीव केलं जातंय का बघूया. 26 धावात 8 धावांची अजूनही आवश्यकता जिंकण्यासाठी. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. अकोटाप्याचा चेंडू तर खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती व्यवस्थित आला नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉलची सांगता होत असताना तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. धावा आहे धावफलकावरती 26. 3 गडी बाद 26. शेवटचा बॉल बाकी. या षटकामधील प्रणय पाटील एक षटकार आणि तदनंतर एक सिंगल आले. 7 रन याही षटकात खर्च झालेत. भावेश पवारनं पहिलाच बॉल खेळत असताना तो बॉल फॉर बाहेर होता. गोलंदाज तयार. याही खोलातला बॉल फक्त दिशा दिली, सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 27 धावा, 27 रन स्कोर काढला. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया एक श्रवणीय गीत.
27 7 धावांची आवश्यकता. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हर्ष पाटील गोलंदाजीसाठी येतोय. हे आपल्या सपाले परिसरात आहेत. हे सर्व यंगस्टर आहेत, हे तरुण खेळाडू आहेत. आणि जसा मागे देखील उल्लेख केला होता भावेश पवार, बऱ्याच जणांचा रोल मॉडेल आयडियल खेळाडू राहिलेले आहेत. आणि तो समोर आहे. 18 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. आणि हा फटका खेळला आहे ऍज युजल भावेश पवार स्टाईल. या चेंडूला पुल केला आणि पाठवलंय बाउंड लाईनच्या बाहेर. षटकार. एका धावेची गरज. गोलंदाज तयार. याही बॉलला मोठा फटका खेळायचा होता. आता हर्षचा कमबॅक. एका बॉलमध्ये एका षटकार आणि तदनंतरचा डॉट बॉल. एका धावेची आवश्यकता. आणि आता फायनल मध्ये अगदी जवळ जवळ आराध्य 11 गोरसई बी चा संघ त्या टप्प्यावरती पोहोचलाय. फायनल मध्ये प्रवेश करण्याच्या त्या फिनिशिंग लाईनच्या जवळ येऊन पोहोचलाय. एका धावेने दूर आहे, 1 रन दूर आहे. हा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक थोडासा दूर वरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आणि या विजयी चौकारानं गोरसे बी अर्थात आराध्य 11 गोरसे बी इन टू द फायनल. फायनल मध्ये प्रवेश करतोय टीम गोरसे बी. अभिनंदन. मॅच समरी बघा त्या 33 धावांवरती